चे आज आपण पाहणार आहोत पॅकेज इन जावा. पॅकेज इन जावा. सो व्हॉट इज द पॅकेज? पॅकेज म्हणजे सेट ऑफ क्लासेस. पॅकेज म्हणजे सेट ऑफ क्लासेस इज कॉल्ड ॲज पॅकेज. जावा मध्ये आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप करतो तर प्रत्येक टास्क साठी, प्रत्येक ऑप्शन साठी आपण एक क्लास लिहितो. तर हे जे क्लासेस असतात हे क्लासेस आपण त्यांच्या कॅटेगरी वाईज आपण ग्रुप करून ठेवू शकतो आणि त्यांचा यूज ॲज पर देअर कॅटेगरी वाईज ग्रुप केल्यानंतर आपण त्याचा यूज इम्पोर्ट स्टेटमेंटचा वापर करून घेऊ शकतो. ठीक आहे. सो पॅकेज लिहिण्याने युजिंग पॅकेज वी कॅन क्रिएट लायब्ररी. म्हणजे आपण पॅकेज जर वापरलं तर आपण लायब्ररी तयार करू शकतो आणि जी लायब्ररी दॅट कॅन बी रियुज्ड. म्हणजे काय, जी लायब्ररी तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी वापरता येणार आहे. तर दुसरीकडे कुठेतरी म्हणजे काय, दुसऱ्या सॉफ्टवेअरला डेव्हलप करताना, दुसऱ्या ऍप्लिकेशनला डेव्हलप करताना तुम्हाला ती लायब्ररी यूज करता येऊ शकते. कशी? आता फॉर एक्झाम्पल सपोज आपण एखादा रेडीमेड सॉफ्टवेअर म्हणजे एखादा रेडीमेड पॅकेज आहे आणि आपल्याला तो यूज करायचा आहे. त्या रेडीमेड पॅकेज मधून आपल्याला क्लास आपल्याला यूज करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रोग्राम मध्ये लिहावा लागतो. जावाचा प्रोग्राम. फॉर एक्झाम्पल आपण इथे एक जावाचा प्रोग्राम लिहितोय आणि आपल्याला इथे एक नवीन फाईल क्रिएट करायची आहे. तर ती नवीन फाईल आपण आपल्या वर्किंग डिरेक्टरी मध्ये स्टोअर करूया. सो फॉर एक्झाम्पल सपोज चांगली क्लास अँड हिअर सपोज आपल्याला इथं सो पॅक डेमो 1. इथे मला एखादा क्लास जो पॅकेजने बिलॉंग करतो, जसे की मला आता जावा ह्या पॅकेजने बिलॉंग करणारा युटिल, जावा मध्ये युटिल हा पॅकेज आहे. म्हणजे जावा हा मेन पॅकेज आहे आणि युटिल हा सब पॅकेज आहे. आणि त्या पॅकेजने बिलॉंग करणारा डेट हा क्लास मला इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट करायचा म्हणजे काय, ही इम्पोर्ट लाईन इट इज लाईक हॅश इन्क्लूड. इट इज लाईक हॅश इन्क्लूड ऑफ सी. ओके. सो आपण जर ज्या प्रकारे stdio.h आपण सी मध्ये लिहिली, ओके, तर त्या प्रकारे जावा मध्ये आता stdio.h जर आपण सी लँग्वेज मध्ये, सी लँग्वेजच्या प्रोग्राम मध्ये आपण इन्क्लूड केली तर त्याच्यानंतर आपण त्या stdio.h ह्या लायब्ररी मधून जेवढे पण फंक्शन्स होते ते फंक्शन्स आपण आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. सो त्याच प्रकारे इथे आपण जावा मध्ये इम्पोर्ट स्टेटमेंट लिहितो. आता मी इम्पोर्ट स्टेटमेंट असं लिहिलेलं आहे, जावा हा माझा मेन पॅकेज आहे आणि युटिल हा माझा सब पॅकेज आहे आणि त्याच्यामध्ये डेट हा क्लास आहे. डेट हा काय क्लास आहे. तर हा क्लास मी माझ्या ऍप्लिकेशन मध्ये इम्पोर्ट करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो एक जावाचा जो लायब्ररी आहे तो कशा प्रकारे आहे. ओके. सो आणि त्यावरून तुम्हाला समजून जाईल की युटिल पॅकेज मधून आपण जो डेट हा क्लास आपण इम्पोर्ट करतोय तो कशा प्रकारे आहे, त्याचं प्रेझेन्स, त्याचं लोकेशन त्याच्या डिस्कवर कशा प्रकारे आहे. सो इथे आपण मी ऑलरेडी माझा जावाचं डॉक्युमेंटेशन डाउनलोड केलेलं आहे. त्यासाठी ही या प्रकारे मला फोल्डर क्रिएट भेटतं. सी जावा हा माझा मेन पॅकेज आहे. सो जावा हा काय आहे, मेन पॅकेज आहे. ओके. सो हा आहे आपला मेन पॅकेज जावा. ठीक आहे. हा. सो जावा मध्ये सब पॅकेज कोणता मी सांगितलं होतं तुम्हाला, युटिल. कोणता पॅकेज सांगितला होता मी तुम्हाला, युटिल. सो हा युटिल हा सब पॅकेज आहे जावा पॅकेज मधला. त्याच्यामध्ये मी क्लास कोणता सांगितलं होतं तुम्हाला आता, डेट. तर हा डेट क्लास मला हा डेट क्लास यूज करायचा आहे. हा डेट क्लास मला यूज करायचा आहे. ओके. हा डेट क्लास मला यूज करायचा आहे. त्यासाठी मी हा डेट क्लास मी माझ्या प्रोग्राम मध्ये लिंक केला, मी माझ्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड केला हा डेट क्लास. ओके. सो आता इथं मी माझ्या प्रोग्राम मध्ये त्याला इन्क्लूड केला म्हणजे आता मी डेट क्लासचा ऑब्जेक्ट तयार करू शकतो माझ्या प्रोग्राम मध्ये. सो या प्रकारे सपोज पॅक डेमो 1. आता मला इथे मेन मेथड मध्ये सो पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, स्टॅटिक वाईड मेन. आता ह्या मेन मेथड मध्ये मी इथे मेन मेथडला जनरली स्ट्रिंग अरे टाईप आर्ग्युमेंट असतं. ओके. सो इथे हा मेन मेथड आपला आणि इथे आपल्याला डेट ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे.
ओके. सो सध्याची माझी आजची डेट काय, टीडी इज इक्वल्स टू न्यू आणि डेट. जर मी फक्त डेट क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला आणि जर मी त्या ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर त्या ऑब्जेक्टला मी जर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन ह्या क्लासमध्ये जर मी डिस्प्ले करतो तर आजची डेट जी आहे ती इथे माझ्या आउटपुट स्क्रीनला भेटेल. सो आता या प्रोग्रामला मी इथे रन करतोय. सो काय होईल जर आपण इम्पोर्ट स्टेटमेंट नाही लिहिला आणि डायरेक्टली जर यूज केला तर काय होईल आपण इथे त्याच्या अगोदर त्याला पाहूया. इथे आपण इथं कंपाईल करतोय. सो कंपाईल केल्यानंतर इथे आपल्याला या प्रकारे एरर भेटेल आणि हा एरर काय आहे, हा एरर तो म्हणतोय की कॅनॉट फाइंड सिम्बॉल. ओके. इथे पहा तुम्ही एरर काय आहे, कॅनॉट फाइंड सिम्बॉल. आणि तो लाईन नंबर दाखवतोय, लोकेशन दाखवतोय, लाईन नंबर 6 दाखवतोय. ओके. तर लाईन नंबर 6 ला सिम्बॉल नाहीये म्हणजे हा डेट क्लास. तर आपला हा जो जावाचा जो कंपायलर आहे तो डेट ह्या क्लासला लोकेट करू शकत नाहीये. तर आपल्याला त्या जावाच्या कंपायलरला सांगावं लागतं की डेट हा क्लास तुम्ही जावा ह्या पॅकेज मधून, util ह्या पॅकेज मधून तुम्ही इम्पोर्ट करा. जर पर्टिक्युलर डेट क्लास जर तुम्हाला इम्पोर्ट करायचं असेल तर तुम्ही डॉट डेट असं लिहायचं. आणि जर तुम्हाला सगळेच्या सगळे क्लासेस त्या util पॅकेज मधून जर तुम्हाला या प्रोग्राम मध्ये इम्पोर्ट करायचे असतील म्हणजे तुम्ही कोणताही क्लास util ह्या पॅकेज मधून तुम्ही ह्या प्रोग्राम मध्ये आता यूज करू शकता. जर तुम्ही तर असं करायचं असेल तर तुम्हाला त्या util डॉट स्टार करावं लागेल. सो म्हणजे काय, हे पॅकेजचं नाव आहे आणि डॉट केल्यानंतर हे काय आहे त्याच्यातले क्लासेस. जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर क्लास जर तुम्हाला इन्क्लूड करायचं असेल, इम्पोर्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाही तर जर तुम्हाला सगळे क्लासेस जर तुम्हाला इन्क्लूड करायचे असेल तर तुम्ही त्या प्रकारे पण करू शकता. ठीक आहे. सो आता इथे मी कंपाईल करतो या प्रोग्रामला. आता हा एरर आपला प्रोसेस कम्प्लिटेड मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि आपण या प्रोग्रामला रन केला तर या प्रकारे विल सी सॅटर्डे ऑक्टोबर ओके 01 म्हणजे ही डेट आहे आणि 12:20 आणि 50 सेकंद हे टाइम आहे. सो या प्रकारे तुम्हाला इथे आउटपुट भेटेल. सो म्हणजे मी आता तुम्हाला काय दाखवलं, इथे दाखवलं मला एखादा क्लास मला यूज करायचा आहे जो सध्या डिफॉल्ट पॅकेज मधून नाहीये. तर प्रत्येक जावाच्या प्रोग्राम मध्ये लक्षात ठेवायचं, इन इच जावा प्रोग्राम बाय डिफॉल्ट ओके. सो जावा प्रोग्राम, in each Java program by default java.lang package is imported. So by default कोणता पॅकेज इम्पोर्ट असतो, java.lang. so म्हणून तर आपण स्ट्रिंग क्लास आपण आपल्या प्रोग्राम मध्ये डायरेक्टली यूज करू शकतो. सिस्टम हा क्लास आपण आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करू शकतो. आता आपण काय पाहणार आहोत माहिती आहे, आता आपण पाहणार आहोत आपण तयार केलेले क्लासेस त्यांचा पॅकेज कसं तयार करायचा. आपण जे तयार केलेले क्लासेस आहेत त्यांचा पॅकेज कसं तयार करायचा आणि जर पॅकेज आहे तयार झालेला आहे तर त्या पॅकेज मधल्या क्लासेसचा उपयोग कसा करायचा, म्हणजे त्या पॅकेज मधल्या क्लासेसचा उपयोग कसा करायचा आपण आता हे पाहणार आहोत. सो इथे तुम्हाला दाखवलं एक इम्पोर्ट स्टेटमेंट लिहिलं ओके, java.util असं लिहिलं आणि डॉट स्टार. सो पॅक डेमो 1 इथे डेट td इज इक्वल्स टू न्यू डेट आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आपण असं केलं तर आपल्याला डेट भेटते. तर हा प्रोग्राम तुमचा सक्सेस तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्ही इथे इम्पोर्ट हा स्टेटमेंट लिहिताय. ओके. सो आता आपण जावा मध्ये पॅकेज कसा तयार करू शकतो, आपल्या प्रोग्राम मध्ये पॅकेज कसा तयार करू शकतो. सो त्याची मेथड आहे. सो नाउ वी आर रायटिंग नाउ क्रिएटिंग पॅकेज. आपण तयार केलेला क्लास जर आपल्याला त्याला पॅकेजचा मेंबर जर बनवायचा असेल तर त्याला आपण पॅकेज ह्या स्टेटमेंटने तयार करू शकतो. टू क्रिएट अ पॅकेज इन प्रोग्राम we have to write package statement in program. Which statement? Package statement in program. Okay. package statement चा syntax असा आहे, syntax so package and space package name, package आणि काय package name. so package चं नाव तुम्ही या प्रकारे प्रोव्हाइड करू शकता. so package name you can provide okay. so how see फक्त जर तुम्ही असं म्हटलं abc तर याने काय होईल, abc नावाचा पॅकेज क्रिएट करेल. इट क्रिएट्स abc ओके. सो जर असं लिहिला तुम्ही पॅकेजचा नेम तर इट क्रिएट्स abc पॅकेज
ओके, जर तुम्ही असं लिहिला एबीसी डॉट एक्स वाय झेड तर याचा अर्थ काय झाला? इट क्रिएट्स एबीसी पॅकेज एक्स वाय झेड पॅकेज इन पॅकेज एबीसी. एबीसी. ओके, सो ही पॅकेज वाली जी लाईन आहे जी मी तुम्हाला आता इथे दाखवत आहे, पॅकेज स्पेस पॅकेज नेम, ही पॅकेज वाली जी लाईन आहे ना ही कंपल्सरी पहिली लाईन पाहिजे. ओके, सो पॅकेज स्टेटमेंट मस्ट बी द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ प्रोग्राम, स्टेटमेंट ऑफ जावा प्रोग्राम. ओके, आता अजून एक गोष्ट, आपण पॅकेज क्रिएट केला तर पॅकेज क्रिएट होणार म्हणजे काय होणार? फोल्डर तयार होणार. ज्या प्रकारे इथे फोल्डर आहे ना, इथे कॉन्करंट असा एक फोल्डर आहे, जार एक फोल्डर आहे. जेव्हा आपण पॅकेज तयार केला तर काय होणार? एक फोल्डर तयार केलं जाणार, एक फोल्डर तयार केलं जाणार आणि त्या फोल्डर मध्ये तुम्हाला तुमची डॉट क्लास फाईल, म्हणजे तुम्ही जेव्हा जावाचा प्रोग्राम कंपाईल करता तेव्हा त्याचा बाईट कोड क्रिएट होतो, त्याची जी डॉट क्लास फाईल आहे ना ती डॉट क्लास फाईल त्या फोल्डरच्या आतमध्ये पुटअप केली जाणार. म्हणजे ती कुठे लोकेट केली जाणार, कुठे स्टोअर केली जाणार? त्या फोल्डरच्या आतमध्ये. सो हे झालं तुमचं पॅकेज. ओके, सो आता पॅकेज क्रिएट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जावाच्या प्रोग्राम मध्ये काय लिहिणार आहात? पॅकेज स्पेस पॅकेज नेम असं लिहिणार आहात. तर पॅकेजचं नाव कसं द्यायचं? पॅकेजचं नाव तुम्ही असं देऊ शकता, फक्त एक नाव देऊ शकता, एक वर्ड, किंवा जर तुम्हाला जर सब पॅकेज जर प्रोव्हाइड करायचं असेल तर पहिल्यांदा मेन पॅकेजचं नाव, त्याच्यानंतर डॉट करून सब पॅकेजचं नाव तुम्ही या प्रकारे प्रोव्हाइड करू शकता. आणि ही जी लाईन आहे पॅकेजवाली स्टेटमेंट जी आहे ही कंपल्सरी तुमच्या जावाच्या प्रोग्रामची पहिली स्टेटमेंट पाहिजे, फर्स्ट स्टेटमेंट पाहिजे. ओके, ठीक आहे. आता आपण इथं एवढं शिकलो की ही आपल्या पॅकेज म्हणजे जो पण आपण आता क्लास लिहिणार आहोत तो क्लास, ओके, जो पण आपण क्लास लिहिणार आहोत तो क्लास, ओके, ज्या आपण पॅकेजचा मेंबर बनणार आहे त्या पॅकेजचं नाव आपल्याला पॅकेज स्टेटमेंटचा वापर करून आपल्याला प्रोग्राम मध्ये लिहायचं आहे. ओके, तर फॉर एक्झाम्पल आपण एक डेमो करूया पॅकेजचा. येस, सो मी एक हॅलो नावाचा क्लास लिहितोय, हॅलो नावाचा क्लास, आणि तो मला पॅकेज SISP ह्या पॅकेज मधून मेसेज SISP ह्या पॅकेज मध्ये मेसेज ह्या सब पॅकेजचा मेंबर बनवायचा आहे. तर मी ही लाईन लिहिली. ही पॅकेज स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, कंपल्सरी पहिली लाईन पाहिजे. काय पाहिजे? पहिली लाईन पाहिजे. ओके, सो मी इथे मला एखादं हॅलो स्टेटमेंट प्रोड्यूस करायचं आहे तर HELLO हॅलो. ओके, तर आता एक लक्षात ठेवायचं आहे, इथे SISP ह्या पॅकेज मध्ये म्हणजे SISP नावाचा एक फोल्डर बनणार आहे आणि SISP फोल्डरच्या आतमध्ये मेसेज नावाचा फोल्डर बनणार आहे आणि त्या मेसेज नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये हॅलो ही जी क्लास फाईल आहे ती पुटअप केली जाणार आहे. ओके, सो आता हा जो क्लास जर तुम्हाला ह्या पॅकेज मधून ऍक्सेस करायचा असेल तर हा क्लास कंपल्सरी पब्लिक पाहिजे. हा क्लास कंपल्सरी काय पाहिजे? पब्लिक. ओके, पब्लिक जर नसेल तर तो क्लास तुम्हाला पॅकेजच्या बाहेरून ऍक्सेस करता येणार नाही. पॅकेजच्या बाहेरून कसा ऍक्सेस करणार? हे बघा, या प्रकारे तुम्ही इम्पोर्ट लिहिणार, इथे लिहिणार SISP आणि इथे लिहिणार तुम्ही मेसेज. ओके, आणि नंतर डॉट स्टारच्या जागी तुम्ही काय लिहिणार? तुम्ही तुमच्या क्लासचं नाव लिहिणार. ओके, सो या प्रकारे तुम्ही पॅकेजचा यूज करू शकता. आता हा जो क्लास आहे या क्लासमध्ये मी एक स्टॅटिक मेथड डिफाईन करतो, पब्लिक स्टॅटिक व्हाईट शो. स्टॅटिकच का डिफाईन केली? कारण की हा जो शो नावाचा जो फंक्शन आता जो आपण लिहितोय या फंक्शनला कॉल करायचं असेल तर आपल्याला हॅलो ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही. आता हा शो हा फंक्शन मला कॉल करायचा, तर हॅलो ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून शो फंक्शन कॉल करायची गरज नाही. डायरेक्टली क्लास नेम यूज करून मी शो फंक्शनला कॉल करू शकतो. इथे मला लिहायचं आहे यू वेलकम सर, and system.out.println, what can I do for you? आता इथे मी तुम्हाला दाखवलं पॅकेज कसं लिहायचा, पॅकेज कसं बनवायचं, पॅकेजचं नाव कसं लिहायचं, सब पॅकेज असेल तर सब पॅकेजचं नाव डॉटच्या नंतर लिहायचं हे. आणि जर तुम्हाला क्लास ऍक्सेस करायचा असेल, म्हणजे जो पण तुम्ही क्लास लिहिणार आहात, लक्षात ठेवायचं, जो पॅकेजचा मेंबर बनणार आहे तर तो पॅकेजचा मेंबर बनणार आहे क्लास, तर तो क्लास पण पब्लिक असतो, तो क्लास पण प्रायव्हेट असतो आणि तो क्लास पण प्रोटेक्टेड असतो.
तर आपण पब्लिक डिफाईन करायचं कारण की तो आउटसाइड पॅकेज ऍक्सेस केला जायला पाहिजे. आपण इथे पाहिलं शो फंक्शन कसा लिहायचा आणि तो स्टॅटिकच का डिक्लेअर केला ते पाहिलं आणि इथे एक मेसेज टाकला आपण. आता या प्रोग्रामला कंपाईल कसं करायचं, हाऊ टू कंपाईल दिस. ओके, या प्रोग्रामला जर कंपाईल करायचं असेल तर इथे मी तुम्हाला लिहितोय. ओके, सो जर तुम्हाला या प्रोग्रामला कंपाईल करायचं असेल तर कंपाइलिंग पॅकेज. येस, आता ह्या पॅकेजला तुम्हाला कंपाईल करायचं तर तुम्हाला कंपाईल पॅकेज करायचं असेल तर तुम्हाला सिंटॅक्स यूज करावा लागेल. ओके, सो कंपाइलिंग पॅकेज म्हणजे काय? कंपाइलिंग पॅकेज म्हणजे तुम्ही इथे जावाचा प्रोग्राम कंपाईल करतायत. ओके, सो वी आर गोइंग टू कंपाईल Java program that contains package statement. We are going to compile Java. Okay, we are going to compile Java program that contains package statement. Okay, so त्यासाठी सिंटॅक्स कसा असेल? सो जावा सी डॅश डी, लक्षात ठेवायचं डॅश डी म्हणजे डिरेक्टरी. हा डिरेक्टरी पाथ तुम्हाला प्रोव्हाइड करायचे. म्हणजे जो तुम्ही पॅकेज क्रिएट करणार आहात ना, म्हणजे पॅकेज म्हणजे काय क्रिएट होणार आहे? फोल्डर क्रिएट होणार आहे. तर तो तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणत्या लोकेशनला क्रिएट करायचा आहे, तो तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला कुठे स्टोअर करायचा आहे, कुठे स्टोअर करून ठेवायचा आहे. ओके, सो त्याची पाथ तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायची आहे. तो डॅश डी ऑप्शनच्या समोर तुम्हाला इथे पाथ प्रोव्हाइड करायची आहे आणि ही पाथ जी आहे ना ही तुमच्या पॅकेजची पाथ असेल. तर मी इथे काय लिहिणार? पॅकेज पाथ असली तो, म्हणजे तुम्हाला समजून येईल पॅकेज पाथ. आणि नंतर हे इथे तुमचा जावाचा प्रोग्राम. ओके, सो जावा प्रोग्राम नेम. सो म्हणजे डॉट जावा फाईल इथे तुम्ही इथे लिहिणार आहात. आता फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला इथे कंपाईल करायचंच आहे तर इथे तुम्ही या प्रकारे लिहाल जावा सी डॅश डी. आता मला हा जो पॅकेज आहे ना, मला जो पॅकेज माझा क्रिएट करायचा तो डी ड्राईव्हवर क्रिएट करायचा. कुठे क्रिएट करायचा? डी ड्राईव्हवर. म्हणजे लक्षात ठेवायचं तुमचा जो वर्किंग फोल्डर आहे तो सी ड्राईव्हवर राहू शकतो. आणि तुम्ही तुमचा पॅकेज जो क्रिएट करणार आहात म्हणजे प्रोग्रामला कंपाईल केल्यानंतर जो फोल्डर क्रिएट होणार आहे त्या फोल्डरमध्ये डॉट जावा नावाची जी फाईल कंपाईल केल्यानंतर डॉट क्लास नावाची जी फाईल आहे ती त्या फोल्डरमध्ये जाणार आहे. तर डॉट जावा फाईल पासून कंपाईल केल्यानंतर डॉट क्लास फाईल तयार होते. हा बाईट कोड असतो आणि लक्षात ठेवायचं बाईट कोड हा एक्झिक्यूट करण्यासाठी वापरला जातो. ओके, सर तुम्ही पॅकेज कुठे क्रिएट करणार आहात? पॅकेज तुम्ही डी ड्राईव्हवर क्रिएट करणार आहात. तर डी कोलन बॅकस्लॅश ही तुमच्या पॅकेजची पाथ आहे. पॅकेजची पाथ काय तुमची? डी कोलन बॅकस्लॅश. आणि इथे तुमचा जावाच्या प्रोग्रामचं नाव. तर तुमच्या जावाच्या प्रोग्रामचं नाव काय? हॅलो डॉट जावा. ओके, सो आपण ही लाईन लिहिल्यानंतर काय होणार आहे आता तुम्हाला दाखवतो. सी इथे SISP नावाचा फोल्डर तुम्हाला सी ड्राईव्हवर कुठे दिसतो का? चेक करा. इथे डी ड्राईव्हवर तुम्हाला SISP नावाचा फोल्डर दिसतो का? मी इथे व्ह्यू चेंज करतोय. ओके, इथे चेक करा SISP नावाचा फोल्डर दिसतो का? SISP. अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये जर आपण सॉर्ट केलं तर आपल्याला इझिली समजून येईल, इझिली भेटेल आपल्याला. एक अल्फाबेटिकली जर ऑर्डर मध्ये आपण जर सॉर्ट केलं बाय नेम आणि असेंडिंग मध्ये केलं तर ABCDEFGHIJKL हे बघा SISP क्लासेस वर्क आहे. काय आहे? SISP क्लासेस वर्क. SISP प्रेझेंटेशन आहे. परंतु SISP नावाचा फोल्डर नाहीये इथे. आहे का इथे SISP नावाचा फोल्डर? नाहीये. ओके, आता मी हा आपला प्रोग्राम कंपाईल करतोय. तर कमांड प्रॉम्प्टने कंपाईल करणार आहे मी. आणि मी कमांड प्रॉम्प्टनेच का कंपाईल करणार आहे? कारण की मला ही पाथ प्रोव्हाइड करायची आहे. ओके, मला डॅश डी ऑप्शन देऊन मला माझा प्रोग्राम कंपाईल करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर मी माझ्या पॅकेजची पाथ देणार. पॅकेजची पाथ डी ड्राईव्हच असली पाहिजे असं नाही. पॅकेजची पाथ डी ड्राईव्ह मध्ये एखाद्या डिरेक्टरीची तुम्ही देऊ शकता. परंतु तुम्ही जी पाथ देताय ना ही पाथ पहिल्यापासून तयार पाहिजे, पहिल्यापासून ते प्रेझेंट पाहिजे. ओके, सो तुम्ही सी ड्राईव्ह देऊ शकता, डी ड्राईव्ह देऊ शकता किंवा तुम्ही ई ड्राईव्ह देऊ शकता, तुम्ही काही देऊ शकता. ओके, आणि सपोज तुम्हाला सध्या तुमचा जो डिरेक्टरी आहे ना, सध्या तुमचा जो फोल्डर आहे तिथेच तुम्हाला पॅकेज क्रिएट करायचं असेल तर तुम्ही डॉट द्यायचं. फक्त काय द्यायचं? डॉट द्यायचं. ओके, सो डी कोलन बॅकस्लॅश. तर इथे मी नोट लिहितोय की नोट. ओके, डॉट. ओके, सो पाथ ऑफ पॅकेज अंडरस्कोर पाथ. सो if present folder then use dot. तुम्हाला काय यूज करायचं आहे? डॉट. काय यूज करायचं तुम्हाला?
डॉट. ओके, सो इथे डॅश डी, मग त्याच्यानंतर डी कोलन बॅकस्लॅश ही आपण ऑलरेडी पाथ दिलेली आहे, आपल्याला डॉट यूज करायचा नाही आहे सध्या. तर मी माझा प्रोग्राम कंपाईल करतोय. सगळ्यात अगोदर डेस्कटॉप ह्या फोल्डरला स्विच होतो, त्याच्यानंतर मी आपला जो फोल्डर आहे ओके त्या फोल्डरला स्विच होतो. ओके, सो इथे माझा प्रोग्राम आहे जावा सी डॅश डी. ओके, देन इथे डी कोलन बॅकस्लॅश अँड ही पॅकेजची पाथ आहे. डी कोलन बॅकस्लॅश ही काय पॅकेजची पाथ. लक्षात ठेवायचे इथे स्पेस पाहिजे आणि इथे पण स्पेस पाहिजे. ओके, आणि इथे तुम्ही तुमच्या प्रोग्रामचं नाव देताय आणि तुमच्या प्रोग्रामचं नाव काय हॅलो डॉट जावा. येस, आता हॅलो डॉट जावा ह्या फाईलला मी कंपाईल करतोय. तर मी ते एंटर मारतोय, पहा इथे एंटर मारल्यानंतर तुम्हाला हा फोल्डर इथे दाखवतोय. येस, इथे SISP नावाचा फोल्डर तयार झालेला तुम्हाला दिसेल. इथे SISP फोल्डर तयार झालेला दिसेल. ओके, आपला मेन पॅकेज कोणता होता SISP. येस, SISP आणि देन मेसेज. ओके, आणि आपण हॅलो डॉट जावा ही फाईल आपण कंपाईल करतोय. तर हॅलो डॉट जावा फाईल इथे कंपाईल झालेली आहे सक्सेसफुली. तर इथे SISP नावाचा फोल्डर तयार झालेला असेल. आहे का इथे SISP नावाचा फोल्डर. पाहता पॅकेज आपण काय दिले, डी ड्राईव्ह दिलेली आहे का. हो, ठीक आहे. सो इथे SISP नावाचा फोल्डर आपल्याला इथे भेटायला पाहिजे. आपण कंपाईल केल्यानंतर तो भेटायला पाहिजे. नाही भेटला सो देर इज समथिंग रॉंग. ओके, सो डी कोलन बॅकस्लॅश अँड हॅलो डॉट जावा. येस, जावा सी देन स्पेस डी कोलन बॅकस्लॅश अँड हॅलो डॉट जावा. सो SISP नावाचा फोल्डर आपल्याला भेटायला पाहिजे. अगेन वी कॅन कंपाईल इट. ओके, सो ह्याला सेव्ह करूया एकदा. हा, परंतु हा जो आहे हा कुठे आहे ते पाहूया. ओके, हा प्रोग्राम आपला हॅलो डॉट जावा जे आहे ह्याची जी लोकेशन आहे ती सांगलीमध्ये जावामध्ये आहे. सॉरी, सांगलीमध्ये जावामध्ये गेलेला आहे हा फोल्डर. ओके, हा फाईल, आणि आपण चुकीची फाईल आपण कंपाईल करतो, त्यासाठी आपल्याला तो फोल्डर दिसत नाहीये. इथे पाहून घ्या. इथे ऍक्च्युली लोकेशन काय दिलेली आपण कंपाईल करताना इथे PROGS म्हणजे दोन फाईल आहेत ते हॅलो डॉट जावा. तर मी पाठीमागच्या फोल्डर मधून इथे आपण ती फाईल कंपाईल करतोय. ओके, इथे ती फाईल ऍक्च्युली आपली प्रेझेंट आहे हॅलो डॉट जावा ह्या फोल्डरमध्ये. जावा ह्या फोल्डरमध्ये प्रेझेंट आहे. आपण या फाईल आता आपण कंपाईल करूया आणि लगेच ताबडतोब आपण या फोल्डर इथे जाऊन बघू शकतो. इथे SISP नावाचा फोल्डर तयार झालेला आहे. ओके, आणि SISP या फोल्डरमध्ये मेसेज नावाचा फोल्डर तयार झालेला आहे आणि मेसेज या फोल्डरमध्ये हॅलो हा क्लास फाईल टाकलेला आहे. ओके, आता हा तुमचा पॅकेज तयार झाला. दिस इज युअर पॅकेज, SISP इज पॅकेज. आणि हा पॅकेज आहे कुठे, हा पॅकेज डी ड्राईव्हवर आहे. तर डी ड्राईव्हवर आहे तर तुम्हाला आता हा पॅकेज यूज करायचा आहे. तर तुम्ही हा पॅकेज यूज करण्यासाठी तुम्ही एक नवीन फाईल क्रिएट कराल. सो सपोज पॅक डेमो 2 डॉट जावा. येस, आणि इथे तुम्ही लिहिणार इम्पोर्ट. इथे काय लिहिणार तुम्ही इम्पोर्ट आणि तुमच्या पॅकेजचं नाव काय आहे SISP आणि सब पॅकेजचं नाव काय आहे मेसेज आणि क्लासचं नाव काय आहे हॅलो. ओके, हॅलो. येस, सो आता हा प्रोग्राम मी इथे लिहितोय पॅक डेमो 2. ओके, सो इथे मेन मेथड आपल्याला डिफाईन करायला पाहिजे, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. येस, सो इथे स्ट्रिंग. येस, आता इथं मला हॅलो ह्या क्लासचा वापर करून शो फंक्शन मला कॉल करायचा आहे. येस, आता मी या प्रोग्रामला जर कंपाईल केला, ओके, त्याला मी सेव्ह करतो. माझ्या ह्या प्रोग्रामला इथून कंपाईल करायचं नाही, लक्षात ठेवायचं. ओके, इथून जर आपण कंपाईल केला तर रेडीमेड जी प्रेझेंट फोल्डरची जी पाथ आहे ती यूज केली जाते. तर आपल्याला हा प्रोग्राम इथून कंपाईल करायचा. तर जावा सी आणि आपला कोणता प्रोग्राम आहे तो पॅक डेमो. येस, पॅक डेमो 2 डॉट जावा. तर हा प्रोग्राम आपण कंपाईल केला तर इथे एरर येतोय आणि तो काय म्हणतोय पॅकेज SISP डॉट मेसेज इज डज नॉट एक्झिस्ट. ओके, सो ऍक्च्युली हा एरर तर चुकीचा आहे, कारण मी आताच बनवलं ना पॅकेज. मी आताच बनवलं पॅकेज, परंतु इथे मला हे सांगायचं राहिलं की पॅकेज हा डी ड्राईव्हवर आहे. कुठे आहे डी ड्राईव्हवर. आणि तुमचा सध्याचा जो तुम्ही आता प्रोग्राम लिहिलेला आहे ना, तर तो प्रोग्राम तुम्ही जिथून कंपाईल करताय ती लोकेशन काय सी ड्राईव्हर, युजर, SISP होम, डेस्कटॉप, सांगली क्लास आणि जावा ही ह्याची प्रेझेंट लोकेशन आहे. ओके, आणि तुम्ही कंपाईल करताय आणि तुम्ही इम्पोर्ट करताय पॅकेज SISP डॉट मेसेज आणि
तो SISP पॅकेज हा डी ड्राईव्ह वर आहे. तर यावेळेस लक्षात ठेवायचं आपल्याला क्लास पाथ आपल्याला यूज करायचे आहे. ओके, सो युजिंग क्लास पाथ. सो युजिंग क्लास पाथ म्हणजे काय ते पहिल्यांदा क्लिअर करूया. सो क्लास पाथ हा एक एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल क्लास पाथ हा काय एन्व्हायरमेंट व्हेरिएबल and it is used to store path of package and this path is accessed by different programs okay when run in environment. एन्व्हायरमेंट म्हणजे काय हो, आता जावाचा प्रोग्राम कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये रन होतो, जावाचा प्रोग्राम JVM. तर त्यावेळेस इथे क्लास पाथ नावाचा एक असा व्हेरिएबल आहे जो सगळ्या प्रोग्रामसाठी कॉमन असतो, लक्षात ठेवायचं. तर आता इथे तुम्ही एक प्रोग्राम बनवलेला आहे पॅक डेमो 2. आता हा प्रोग्राम या प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन आहे, तुम्ही रन करताय. परंतु पॅक डेमो 2 हा जावाचा जो प्रोग्राम आहे ना, SISP पॅकेजला शोधेल कुठे, SISP.message हा पॅकेज म्हणजे SISP हा मूळ पॅकेज आहे, SISP पॅकेजला शोधेल कुठे. तर त्यासाठी तुम्हाला इथे क्लास पाथ स्पेसिफाय करायचे असते आणि क्लास पाथ स्पेसिफाय करण्यासाठी तुम्हाला कमांड यूज करायची आहे. ओके, सो ती आहे सेट. सो त्यासाठी तुम्हाला सिंटॅक्स आहे, कमांड आहे सेट क्लास पाथ इज इक्वल टू पाथ ऑफ पॅकेज. म्हणजे आपण जी पॅकेजची पाथ दिलेली आहे ना, ती पॅकेजची पाथ आपल्याला इथे प्रोव्हाइड करायची आहे. येस, परंतु होतं काय माहिती आहे का, क्लास पाथ हा तर सगळ्या एन्व्हायरमेंटसाठी म्हणजे सगळ्या जावाच्या प्रोग्रामसाठी कॉमन आहे. ओके, म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. तर यावेळेस होतं काय, जर आपण आपल्या पॅकेजचा पाथ जर डायरेक्टली टाकला तर जे दुसरे जे सॉफ्टवेअर आहेत त्यांचा जो पाथ होता तो निघून जाईल. ओके, क्लास पाथ ह्या व्हेरिएबल मध्ये, कारण की दुसरे पण जे सॉफ्टवेअर असतात तर त्यांनी पण क्लास पाथ यूज केलेले असते. तर त्यांची पाथ डिस्टर्ब न होता तुमची पाथ ऍड व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय कराल, सेट क्लास पाथ इज इक्वल टू पर्सेंटेज क्लास पाथ पर्सेंटेज सेमिकोलॉन. याचा अर्थ काय झाला, पर्सेंटेज क्लास पाथ पर्सेंटेज म्हणजे काय, याचा अर्थ असा झाला की दुसरी जी क्लास पाथ आहे दुसऱ्या सॉफ्टवेअरने जी सेट केलेली आहे ऑलरेडी ह्या क्लास पाथ ह्या व्हेरिएबल मध्ये आहे, तर प्रेझेंट क्लास पाथ आपल्याला ऍक्सेस करायचे आहे आणि सेमिकोलॉन करून आपल्याला नवीन क्लास पाथ ऍड करायचे. तर नवीन क्लास पाथ ऍड करण्यासाठी आपण यूज करणार इथे पॅकेज अंडरस्कोर पाथ अँड देन सेमिकोलॉन टाईप करायचं, जेणेकरून दुसरा पण जो पॅकेज आहे जर ऍड होत असेल तर त्याची पण पाथ त्याच्यात आपल्याला इझिली ऍड करता येईल. ओके, सो आपण ही जी कमांड आहे ही कमांड आपण अशी यूज करतो इथे, सेट क्लास पाथ इज इक्वल टू पर्सेंटेज क्लास पाथ पर्सेंटेज सेमिकोलॉन आणि डी कोलन बॅकस्लॅश म्हणजे काय होईल, डी कोलन बॅकस्लॅश म्हणजे आपण आता जे SISP पॅकेज कुठे क्रिएट केला. ओके, हे आपल्याला हे सगळा कुटाणा करायची गरजच नव्हती. जेव्हा पॅकेज तुम्ही सध्याच्या तुमच्या फोल्डरमध्ये क्रिएट केला असता तर हा कुटाणा तुम्हाला करायची गरजच नव्हती. परंतु तुम्ही पॅकेज क्रिएट केलेला आहात, तुम्ही जावाचा प्रोग्राम कंपाईल करताना जावा C-D आणि इथे डी ड्राईव्ह वर तुम्ही पॅकेज टाकलेला आहात. तर आता प्रोग्राम जो पॅकेज यूज करतो म्हणजे ज्या प्रोग्राम मध्ये तुम्ही इम्पोर्ट स्टेटमेंट लिहिताय, असा इम्पोर्ट SISP.message.hello, तर त्या प्रोग्रामला कंपाईल करण्याच्या अगोदर तुम्हाला क्लास पाथ या व्हेरिएबलच्या माध्यमातून तुम्हाला तो पॅकेज कुठे आहे ते सांगावं लागतं. ओके, इथे मी क्लास पाथ ही व्हेरिएबल मेंटेन केलेला आहे आणि लक्षात ठेवायचं केस सेन्सिटिव्ह आहे आणि लोअर केस आणि अपर केस मध्ये पण मेंटेन म्हणजे स्पेस म्हणजे डिफरन्स चालणार नाही आणि प्लस स्पेस पण टाकायचा नाही कुठे. ओके, सो म्हणजे काळजी घ्यायची सुरुवातीला, ज्या गोष्टीने एरर येतो त्या गोष्टी काळजीपूर्वक मेंटेन करायचा. आणि आता तुम्ही हाच प्रोग्राम तुम्ही लास्ट टाइम कंपाईल करताना असा एरर आला होता की पॅकेज SISP.message does not exist, आता तुम्ही हा प्रोग्राम कंपाईल करताय. ओके, लक्षात ठेवायचं ज्या प्रोग्राम मध्ये पॅकेज यूज केलेला आहे, ओके, त्या प्रोग्राम मध्ये तुम्ही इम्पोर्ट स्टेटमेंट लिहिलेलं आहे, तर त्या प्रोग्रामला कंपाईल करतानाच फक्त तुम्हाला क्लास पाथ सेट करावी लागेल. ठीक आहे, आणि एकदा जर कमांड प्रॉम्प्ट तुम्ही स्टार्ट केला आणि तो क्लोज नाही केला तर तुम्हाला परत क्लास पाथ सेट करायची गरज नाही, ती क्लास पाथ तशीच राहते. ओके, सो कंपाईल केला, हा प्रोग्राम तुमचा सक्सेस झाला. हा प्रोग्राम सक्सेस कशामुळे झाला, कारण की माझ्या पॅक डेमो 2.java ह्या प्रोग्रामने काय केलं, क्लास पाथ व्हेरिएबल मधून पॅकेज कुठे आहे ती पॅकेजची पाथ घेतली आणि त्या पाथ वर गेला तो.
ओके, आणि तिथे त्याने SISP ह्या पॅकेजला शोधलं. SISP मध्ये त्याला मेसेज हा पॅकेज भेटला, SISP ह्या पॅकेज मध्ये मेसेज हा पॅकेज भेटला, आणि मेसेज मध्ये SISP मध्ये मेसेज भेटला, आणि मेसेज मध्ये त्याला हॅलो क्लास भेटली. नो प्रॉब्लेम. आणि आपण हा क्लास लिहिताना पण कसा लिहिलेला आहे? पब्लिक. आपण हा क्लास लिहिताना कसा लिहिलेला आहे? पब्लिक. ओके, तर तो इझिली ऍक्सेस केला जाईल, कारण की पब्लिक हा कोणत्याही पॅकेज मधून ऍक्सेस केला जातो. ओके, सो क्लास कंपल्सरी काय पाहिजे? पब्लिक पाहिजे. आता हा प्रोग्राम तुमचा कंपाइल झालेला आहे सक्सेसफुली, आणि इथे पॅक डेमो 2. ओके, हा प्रोग्राम रन करा. तर हे बघा, तुमचा SISP ह्या पॅकेज मधून, मेसेज ह्या सब पॅकेज मधून हॅलो हा क्लास इम्पोर्ट झाला तुमच्या प्रोग्राम मध्ये, आणि तो तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये त्याला यूज करत आहात. ओके, सो यू वेलकम सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. ओके, हा प्रोग्राम अशा प्रकारे पॅकेज तुम्ही यूज करणार आहात. ओके, सोहेल, डिड यू गेट इट? Yes, sir. ओके, रोहित, समजलं हे? हो सर. ओके, ठीक आहे. आता मी जे केलंय, ओके, सो अगेन सी हिअर, अगेन द कन्सेप्ट सी. लक्षात घ्या, इथे आपण ज्या प्रकारे स्टँडर्ड पॅकेज म्हणजे जावाने दिलेल्या पॅकेजला आपण यूज करू शकतो. जावाने जावा डॉट युटिल एक पॅकेज दिलेला आहे, जावाने जावा डॉट आयओ हा पॅकेज दिलेला आहे. ओके, सो जावाने तुम्हाला जावा डॉट एसक्यूएल हा पॅकेज दिलेला आहे. ओके, सो हे असे वेगवेगळे पॅकेजेस तुम्हाला जावाने तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, आणि त्या पॅकेजमध्ये त्यांनी क्लासेस ऑलरेडी तुम्हाला डेव्हलप करून दिलेले आहेत. तर त्या पॅकेजमध्ये नंबर ऑफ क्लासेस आहेत. तर तुम्हाला एखादा वैयक्तिक क्लास जर तुम्हाला इम्पोर्ट करायचा असेल, तर तुम्ही असं क्लासचं नाव लिहायचं. आणि जर तुम्हाला त्या पॅकेज मधून म्हणजे त्या फोल्डर मधून तुम्हाला सगळे क्लासेस तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये अवेलेबल करायचे आहेत, तर तुम्ही स्टार द्यायचं. ओके, ज्या प्रकारे तुम्ही हे स्टँडर्ड पॅकेजेस यूज करताय, त्या प्रकारे तुम्ही पण स्वतः तुमचा पॅकेज तयार करू शकता. तर तुम्ही स्वतः पॅकेज तयार करण्यासाठी तुम्हाला पॅकेज हा स्टेटमेंट लिहायचा आहे, आणि लक्षात ठेवायचं खालच्या प्रोग्राम मध्ये काही चेंज नाही. तुम्हाला जे पण आतापर्यंत जावाचं नॉलेज आहे ते तुम्ही इथे वापरायचं. तुम्ही इनरिटरचा प्रोग्राम लिहू शकता, तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक्सेप्शन हँडलिंगचा प्रोग्राम लिहू शकता, तुम्ही कोणत्याही प्रकारचं लॉजिक इथे तुम्ही लिहू शकता. फक्त आणि फक्त सध्या आपले इम्पॉर्टंट काय कन्सेप्ट, पॅकेज ही लाईन, पॅकेज स्टेटमेंट म्हणजे पॅकेज स्पेस SISP डॉट मेसेज. ओके, हा स्टेटमेंट कंपल्सरी पहिला स्टेटमेंट पाहिजे तुमच्या जावाच्या प्रोग्रामचा. हा स्टेटमेंट कंपल्सरी काय पाहिजे तुमच्या प्रोग्रामचा? पहिला स्टेटमेंट पाहिजे. ओके, सो पहिला स्टेटमेंट तुम्ही तुमच्या जावाच्या प्रोग्राम मध्ये लिहिला हा, तर काय होणार? ओके, या प्रोग्रामला कंपाइल करताना तुम्ही जावा सी आणि -D ही कमांड यूज करताय, आणि तिथे पाथ प्रोव्हाइड करताय. तुम्हाला पॅकेज कुठे क्रिएट करायचा? ओके, तर पॅकेज कुठे क्रिएट करायचं म्हणजे काय? जो फोल्डर क्रिएट होणार आहे त्याच्यामध्ये डॉट क्लास फाईल जाणार आहे, ते तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये कुठे ठेवायचा? पॅकेज सेपरेट ठेवलेला कधीही बरा. का? कारण की तो तिथून आपल्याला दुसऱ्या पण ऍप्लिकेशन मध्ये इम्पोर्ट करता येईल. फक्त हाच एवढा नाही, पॅक डेमो 2 तुम्ही असे किती प्रोग्राम बनवा, त्याच्यात तुम्हाला फक्त एकच लाईन लिहायची गरज आहे तुम्हाला आता, इम्पोर्ट. ओके, ऑलरेडी तो क्लास लिहिला गेला, त्या शो फंक्शन लिहिलं गेलं, त्याची टेस्टिंग झाली, तो वर्किंग आहे, सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. ओके, तर कंपाइल करताना -D आणि ह्यानं कंपाइल करायचा. तर पॅकेज प्रोग्राम जेव्हा कंपाइल होतो ना, तेव्हा अशा प्रकारे फोल्डर तयार होतो. ओके, सो SISP नावाचा फोल्डर तयार झाला मेन, त्याच्यामध्ये मेसेज, त्याच्यामध्ये हॅलो. ओके, हे अशा प्रकारे तयार झाला. हॅलो डॉट क्लास फाईल इथे जावा नाही जाणार. जावा फाईल कुठे आहे तुमची? ऑलरेडी तुमच्या वर्किंग डिरेक्टरीमध्ये, जिथे तुम्ही तुमचे डॉट जावाचे प्रोग्राम्स लिहित आहेत, तिथे हा जावा फाईल तुमची जाणार आहे. ओके, आता यूज करायची वेळ आली आहे. आता तयार तर केला, आता यूज करायची वेळ आलेली आहे. तर यूज करताना लक्षात ठेवायचं, ते फक्त इम्पोर्ट लिहिलं जातं, आणि SISP डॉट मेसेज असं लिहिलं जातं, आणि डॉट हॅलो. इथे असं सांगितलं जात नाही की SISP हा D ड्राईव्हर आहे, असं सांगितलं जात नाही. इम्पोर्ट मध्ये लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त पॅकेजचं नाव लिहिलं जातं. मग आपल्या जावाच्या कंपायलरला कसं समजेल की हा पॅकेज कुठे आहे, कुठून इम्पोर्ट करायचा? मग त्यासाठी आपल्याला लिहायची असते क्लास पाथ. तर क्लास पाथ कशी सेट करायची? सेट स्पेस क्लास पाथ इज इक्वल्स टू पर्सेंटेज क्लास पाथ पर्सेंटेज, ही चिटकून लिहायचं असं. आणि याचा अर्थ काय? सध्याची क्लास पाथ, सध्या म्हणजे दुसऱ्या सॉफ्टवेअरच्या क्लास पाथला डिस्टर्ब न करता तुम्ही पण तुमची क्लास पाथ ऍड करत आहात. ओके, सेमीकोलन D:\\, अँड सेमीकोलन. ओके, सो ही क्लास पाथ झाली इथे. येस, आता इथे तुम्हाला हा जो आहे, ओके, हा क्लास पाथ सेट केलेला तो यूज करायचा आहे. तर तो क्लास पाथ यूज करणारा कोण आहे? pacdemo2.java हा प्रोग्राम. कारण तो कसा यूज करतो? इम्पोर्ट करून यूज करतो. ओके, तर इथे तुम्ही इम्पोर्ट करत आहात.
तर इम्पोर्ट स्टेट इथे इम्पोर्ट स्टेटमेंट लिहिताय तुम्ही. ओके, सो इम्पोर्ट आणि त्या पर्टिक्युलर पॅकेजचं नाव आणि डॉट क्लासचं नाव आणि त्या प्रोग्रामला तुम्ही कंपाईल करता. आता तो प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला आणि रन करताना लक्षात ठेवायचं इथे फक्त जावा स्पेस पॅक डेमो 2. तर इथे यू वेलकम सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, हे शो फंक्शनचं आउटपुट आहे जे तुम्ही इथे तुम्हाला भेटत आहे. ओके, सो या प्रकारे तुम्ही पॅकेजचा प्रोग्राम करताय. सो जस्ट राईट ऑन प्लीज नाव. राईट ऑन example program to demonstrate package.